शुभ सकाळ मित्रांनो, सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज असा छोटासा व्लॉग बनवायचा ट्राय करतोय गुढीपाडव्यासाठी. सो आम्ही उठलो आहे आता, 9:30 वाजले सकाळचे. थोडा उशीरच झाला उठेपर्यंत. हॅलो सगळ्यांना. काही असं मस्त रेडी झालं आहे आज. आणि मला मॅचिंग नाही घातलं आहे, पण थोडंफार मॅचिंग आहे ब्लूला. रावी आणि मम्मा टोटल मॅचिंग आहे, पण मला आउट ऑफ द बॉक्स आहे. मला आवडतं आउट ऑफ द बॉक्स राहायला, कारण का मग तिघांमध्ये मी कसं माझं मरण होऊन जातं. त्यामुळे मी वेगळा राहिलो तर जरा मला लोक बघतात. मरण काय होतं तुझं? की माझ्या दोघींकडेच लक्ष जातं मॅचिंग असले की सिमिलर सगळं. रावीसाठी पण अशी मस्त सुंदर नवारी मी काढली आहे ऑलरेडी घालायला. पण रावीला खूप झोप आलेली, बिकॉज खूप लवकर उठली होती. झुजो करते आमची, उठलेली परत झोपली. सकाळी 7:30लाच उठली ती. तर आणि तयारी चालू आहे. सकाळी उठून रावीला आवरेपर्यंत उशीर झाला. उठलेली आहे रावीची गुड मॉर्निंग परत एकदा झालेली आहे. आणि रावीने काय घातलंय? साडी. काय घातलंय? साडी. आता रावी मेकअप करणार आहे. कसं तिकडे ग्राउंड आहे. हॅलो, हॅपी गुढी पाडवा, शुभ गुढी पाडवा. रावी हाय कर इथे बघ. रावी तुझी साडी दाखव. रावी पण उठली आहे, बाबा पण प्रिपरेशन करताय. नाही तिचे पराक्रम आहेत. इकडे बघ काय केलं दाखव. आरतीच्या ताटामध्ये कुंकू होता ते घेतलंय आणि सगळं लावलंय. रावी केस बांधायचे आहेत. ये गुढी रेडी आहे, सगळे रेडी आहे. लका 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 लका. किती वाजलेत? रावी किरकिर. अकराच्या मुहूर्तावरती आमची गुढी उभारली आहे. परफेक्ट टायमावरती गुढी उभारली आम्ही लोकांनी. गुढीपाडवा दसरा आहे. बघ नायरा दीदी. वाव, नायरा दीदीने पण रेड कलरची साडी घातली आहे.
त्यांच्याकडे पण वाजता गुढी ना मस्त वाटतं रे बाल्कनीमध्ये. चल पायाकडे असं. हात जोड, हात जोड, हात जोड. ते हात जोड दे बाप्पाला. हात जोड. चल. आता मी जातोय बाहेर राऊंड मारायला. रावी घातले शूज? कुठे जायचं? चल. तर आम्ही आता आलो आहोत गणपतीच्या मंदिरात उपवनला. आज गुढीपाडव्याला चांगल्या मोठं गाड्या नवीन आल्यात सगळ्या इकडे मार्केटमध्ये. एक घे घे तुला घे होती. हां घे. आमची सगळ्यात ठाण्यातली फेवरेट जागा. बऱ्याचशा गोष्टींची आठवण येते या ठिकाणी. आणि हे खूप जुनं मंदिर आहे गणपती बाप्पाचं. बऱ्याचशा मूवीच्या शूटिंगमध्ये सिरियलच्या शूटिंगमध्ये या मंदिराचे फुटेज आहेत. हळूहळू चाला बाई, पडसल नाही तर. चला आतमध्ये. शूज काढा लवकर. रावी शूज काढ लवकर. 1 2 3 जाओ. व्हेरी गुड. चला. श्रीखंड घ्यायसाठी प्रशांत कॉर्नरमध्ये. ठाण्यातल्या लोकांना कंपल्सरी प्रशांत कॉर्नर. ॲक्च्युली ठाण्याच्या बाहेर पण लोकांना प्रशांत कॉर्नर माहीत असेल, कारण आता त्यांचे ब्रँचेस सगळीकडे झाले. सगळीकडेच झाले त्यांचे. अच्छा अच्छा. हो. काय बोला ना, काय झालं त्या दिवशी? काय सगळं ट्रेडिशनल वेअरमध्ये बाहेर दिसतंय छान. आता आम्ही आलो आहे प्रशांत कॉर्नरमध्ये. यांचं थोडं रेनोव्हेशनचं काम चालू आहे, पण त्यांनी बॅक साईडला शॉप ओपन केलं आहे, तर आम्ही तिथे जातो आहे. मी घेऊन येते, थांबा बिल. हां काय आहे? जाय तुला एक. पनीर जिलेबी माझी फेवरेट. आणि समोसा. चल हे बघ घेतलंय ते भातूकडे खाऊ. ची शॉपिंग डन झाली आहे. भरपूर काय काय घेतलंय गोड. आता खाऊन झोपणार आहे आम्ही दुपारी मस्त. आम्ही केवढं काय काय घेतलंय बघ. ही एक बॅग आणि तिकडे पण एक बॅग आहे. श्रीखंड, केशर श्रीखंड आणि हे आहे फ्रेश फ्रूट. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण मला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. म्हणून मी बोलली की ऐकू द्या. गुढीपाडवा स्पेशल जेवण. पुऱ्या. हे मंदिरातून आल्यानंतर सगळं बनवलंय पटापट पटापट. बापरे बघ केवढे प्रो आहे.
चल मेनू पनीर जिलेबी प्रशांत मधली. वाह. तू काय करताय? छोट बाबू काय करताय? छोट बाबू काय करतय? मम्मा बाबाचा फोटो बघतोय का? काय बघतोय? इकडे बघ. काय कोणाचा फोटो आहे? मम्मा नैवेद्य दाखवते. सो आम्ही दुपारी मस्त भरपूर पोट भरून जेवलो, गोड गोड श्रीखंड पुरी वगैरे, आणि मग आम्ही झोपून गेलो होतो. ते आता आम्ही डिरेक्टली 6:30ला वगैरे उठलो आहे आणि आता आम्ही जातो आहे विद्यानामध्ये. थोडंफार रावीचं सामान घ्यायचं होतं आणि असंच फिरायच्या इंटेन्शनने म्हणून जातो आहे. ते बाबा ड्राईव्ह करतो आणि रावी पाठी बसली आहे, दिसणार नाही, पाठी बसली, फोन बघते, राईम्स बघते. सो भेटू आता आम्ही मॉलमध्ये गेल्यावरती, परत कनेक्ट होतो. आमच्या ह्यावाल्या वॉचच्या टाईमकडे इग्नोर करा, हा चुकीचा टाईम आहे, हा अजून सेट नाही केला आहे आम्ही. आम्ही पोचलो आहे विज्ञानामध्ये, आता पार्किंगमध्ये जातो आहे. बघते आहे सगळीकडे. पुष्पा तिकीट चल. गुढीपाडवा विमानामध्ये साजरा होतो ठाण्याचा. एवढी गर्दी आहे, एवढी गर्दी आहे, खूपच गर्दी आहे. आम्ही पण काही वेगळं नाही गेले. तुम्ही बघू शकता फुल पॅक्ड आहे. रावी आता चालते. हे रावीचे रिएक्शन आणि टेडी बिअर बघितल्यावर, मिकी माऊस बघितल्यावर. रवी कसं आहे? काय आहे रवी? कोण आहे? कोण आहे हा? कोण आहे? ठेव तिथे, ठेव त्याला, जोजो करू दे, ठेव जोजो करा मिक्की, जोजो करू दे ना त्याला, ठेव त्याला, ठेव जोजो करा मिक्की, जोजो कर, ठेव ठेव ना त्याला, जोजो करायचं आहे ना, ठेव लवकर. रावीची शॉपिंग, रावीची एसेन्शियल शॉपिंग झालेली आहे. सगळं हवंय तिला, सगळं पाहिजे, सगळं पाहिजे तिला. रावीला मामाने उचलून घेतलंय. बघू शकता तुम्ही, खूप गर्दी आहे. भेटेल तिथून खेळणे उचलत बसले. शाणीला हात पण पकडायचा नाही कोणाचा, तिला चालत बसायचं. आणि किड सेक्शन मध्ये आल्यावरती ना, जे एक्साइटमेंट बघा. एक्साइटमेंट वाढते. रावी चल तिकडे पुढे, हे बघ इकडे चल, टॉप बघू रे, टॉप बघू.
कोण आहे पाडशील ते नको आहे आपल्याला. अर्ध्या तासातच मॉलमधून निघालो कारण आज मॉलमध्ये जायचा आमचा रॉंग डिसिजन होता. पहिलंच सांगितलं होतं संडेला मॉल हा मला पटतच नाही. संडे आणि उद्या ईद पण आहे त्याच्यामुळे पण खूप गर्दी आहे. सो जर काही शॉपिंग पण करायची होती पण ती पण बिलिंगला इतकी लाईन आहे की त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की नाही. त्यामुळे फक्त एकच हे जे मदर केअरमधून घ्यायचं होतं ते आम्ही घेतलं आहे आणि आता मी इथून निघालो आहे. तर आता आम्ही इथून कुठे जाऊ ते बघू. पण मॉलमधून आम्ही विदिन हाफ ॲन आवर 45 मिनिट्समध्येच आम्ही निघालो आहे. आता बघूया. आणि रावीला तर निघायचंच नव्हतं. रावीला मॅक्समधूनच निघायचं नव्हतं. सगळे टॉईस बघून रावी पागल झाली होती. ती बरोबर ओळखते. सो वी आर बॅक होम. आम्ही घरी आलो आहे. आम्ही कुठे नंतर नाही गेलो. ऑन द वेज थोडंसं चॅटरपटर आम्ही खाल्लं आणि मग आम्ही घरी आलो आहे. सो हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.